नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट प्रियंका मोहन माळवटकर आणि आज आहे 8वी आणि 9वी माळ नवरात्राची. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ बनवायचा टॉपिक असा आहे आजचा की 9 दिवस आपण देवीची खूप सेवा करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण कन्यापूजन पण करतो आणि त्याचसोबत 9 दिवस आपण मुलींना एक देवीचा दर्जा म्हणून मानतो. पण पलीकडे खूप ऑपोजिट होत आहे की मुलींना जो दर्जा वर्षभर दिला पाहिजे तिला हीन वागणूक दिल्या जाते. तिला हे दाखवलं जातं की तू स्त्री आहे, तुला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, तुला कामं करायची आहे, तुला नवऱ्याप्रमाणेच वागायचं आहे, तुला स्वतःचं काही अस्तित्वच नाही. आणि ह्या सांगणारे हे पुरुष तर असतातच, जे स्वतः स्त्री कडून त्यांचा जन्म झालेला असतो, ते हुशाऱ्या शिकवतातच. पण तिसऱ्या बाजूला ह्या बायका स्वतः सांगता मुलींना की एका स्त्रीला कसं वागायला पाहिजे. मान्य आहे, स्त्रीला आपली मर्यादात वागणं गरजेचं आहे, हे मी मानते. पण ती नीच आहे, तिला खालची वागणूक दिल्या जाते, तिला हीन वागणूक, तुला असं वागायचंय, तुला कसं वागायचंय हे ज्ञान तिला दिलं जातं. तर हे मला तरी वाटतं हे खूप चुकीचं आहे. स्त्री काय नाही करू शकत. आज ती जॉब पण करू शकते, सोबतच ती पुरुषांपेक्षा खूप जास्त पुढे असते, कारण ती जॉब करते, ती मुलं सांभाळते, ती घर सांभाळते. पुरुष फक्त काम करतो, बाहेर बघतो, पण स्त्री ऑलराऊंडर असते. स्त्रीमध्ये देवानी सगळे गुण दिलेले आहे. ती सगळ्यांचा सांभाळ करते, ती नवीन घरात जाऊन सगळी ॲडजस्टमेंट करते, ती परक्या घराला आपलं बनवते, मुलांना सांभाळते, नवऱ्याला सांभाळते. सगळ्या गोष्टी मॅनेज करायची जी पॉवर आहे ना, ती फक्त आणि फक्त स्त्रीमध्ये आहे असं मला वाटतं. आणि ते आहे, ते खोटं नाहीच आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे, नवरात्रात 9 दिवस देवी माची पूजा करून प्रसन्न देवी होत नसते. तर आपल्या घरात जी मुलगी आहे, स्त्री आहे, तुम्ही तिला कसा सन्मान देता, तुम्ही तिला कशी वागणूक देता, कशी इज्जत देता, त्यावर सगळं महत्त्वाचं आहे. तेव्हा देवी जाऊन प्रसन्न होते, अशी माता प्रसन्न होत नसते. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आणि थँक्यू.